नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तात्रयांचे 24 गुरु व गुण कोणते? ऐका सविस्तरपणे. श्री दत्त जयंती विशेष हे आपण या कथेतून पाहणार आहात. श्री दत्तात्रयांचे 24 गुण आणि गुरु कोणते? श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदात यदू आणि अवधूत यांचा संवाद आहे. आपण कोणते गुरु केले आणि त्यापासून काय बोध घेतला हे यात अवधूत सांगतो. येथे गुरु हा शब्द वापरला असला तरी तो शिक्षक या अर्थाने वापरला आहे. अवधूत म्हणतो, जगातील प्रत्येक गोष्टच गुरु आहे, कारण प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही शिकता येते. वाईट गोष्टीपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टीपासून कोणते सद्गुण घ्यायचे हे शिकायला मिळते. वाणगी दाखील पुढे दिलेल्या 24 गुरूंपासून थोडे थोडे ज्ञान घेऊन मी त्यांचा समुद्र बनवला आणि त्यात स्वतः स्नान करून सर्व पापांचे क्षालन केले. श्री दत्तात्रयांचे 24 गुरु आणि गुण कोणते ते पाहूया. 1. पृथ्वी. पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्व सहिष्णू असावे. हे गुण घेऊन पहिले गुरु ही पृथ्वी आहे. 2. वायू सुमनगंध वेचणे, दश दिशास वाटणे, अनिल नीती मधुरतरा, मानवे न तुझ कशी. याचा अर्थ, वारा सुगंधी फुलांवरून वाहताना सुगंधाने आसक्त होऊन तो तेथे थांबत नाही. त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत. हा दुसरा गुण आणि वायू हा दुसरा गुरु आहे. 3. आकाश. आत्मा हा आकाशाप्रमाणे सर्व चराचर वस्तूंना व्यापून राहिला आहे, तरी निर्विकार, एक, सर्वांशी समत्व राखणारा, निसंग, अभेद, निर्मळ, निर्वैर, अलिप्त आणि अचल आहे. म्हणून आकाशाचे हे गुण व तिसरे गुरु. 4. पाणी. मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे, कोणाचाही पक्षपात करू नये. पाणी मधुर असते, मनुष्याची तहान शांत करते. त्याचप्रमाणे ज्ञानतृष्णा पूर्ण करावी, म्हणून पाणी हे चौथे गुण व गुरु आहेत. 5. अग्नी. मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषांचे आचरण न करता आपले गुण कार्यकारण प्रसंगीच योग्य ठिकाणी वापरावे, हेच 5वे गुण व गुरु. 6. चंद्र. अमावस्येची सूक्ष्म कला आणि पंधरवड्याच्या 15 कला मिळून चंद्राच्या 16 कला मोजण्यात येतात. त्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही. तद्वत आत्म्यास देहास संबंधीचे विकार बाधक होत नाहीत. आपला आत्मा वाढत नाही आणि मरतही नाही, तर वाढतो किंवा मरतो तो आपला देह. हे 6वे गुण आणि गुरु. 7. सूर्य. सूर्य भविष्य काळाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याच्या भूमीवर वर्षाव करतो. त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूचा संचय करून देश, काल, वर्तमान स्थिती लक्षात आणून निपक्षपातीपणाने सर्व प्राण्यास त्यांचा लाभ द्यावा, पण त्याचा अभिमान बाळगू नये. हे 7वे गुण व गुरु. 8. कपोत म्हणजेच कबूतर. जसा बहिरी ससाणा कपोताला म्हणजेच कबुतराला परिवारासहित भक्षण करतो,
तसे जो मनुष्य स्त्री पुत्रादिकांचे ठायी आसक्त राहून संसार सुखमय मानून वागतो त्याला काळभक्षण करतो. यास्तव मुमुक्षुने या सर्वापासून मनाने अलिप्त असावे. हे 8वे गुण व गुरु. 9. अजगर. जसा अजगर मनात भय न बाळगता प्रारब्धावर विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून राहतो आणि ज्या वेळी जे मिळेल ते भक्षण करून संतोष पावतो, त्यात अल्प अधिक किंवा कडू गोड असा विचार करत नाही. काही काळ खावयास मुळीच मिळाले नाही तरी घाबरत नाही आणि अंगात शक्ती असतानाही तिचा उपयोग करावयास जात नाही. तद्वत मुमुक्षींनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्प स्वल्प जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही मिळाले नाही तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे. हे 9वे गुण व गुरु. 10. समुद्र. जसा समुद्र वर्षाकालात अनेक नद्यांनी अपरिमित जल आणल्यास सुखी होत नाही किंवा न आणल्यास दुःखी होत नाही आणि त्यामुळे वर्धमान किंवा क्षीणतनू कृश होत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुखोपभोगांचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःख परंपरा कोसळल्याने दुःखी होऊ नये. सदैव आनंद भरीत असावे. हे 10वे गुण व गुरु. 11. पतंग. पेटवलेल्या दिव्याचे विस्तारलेले मोहक तेज पाहून पतंग मोहित होतो आणि त्यावर झडप घालून जळून मरतो. त्याचप्रमाणे जो मनुष्य स्त्री विलासाकरिता स्त्रीची लावण्यता आणि युवा अवस्था पाहून मोहित होतो तो पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो. हे 11वे गुण व गुरु. 12. मधमाशी आणि मधुहा. मधमाशी. मधमाशी पुष्कळ कष्ट करून अडचणीच्या ठिकाणी उंच वृक्षावर पोळे बनवून त्यात मध साठवते. ती स्वतः खात नाही आणि दुसऱ्याला कोणास खाऊ देत नाही. शेवटी मध जमा करणारे मधुहा अचानक येऊन तिचा प्राण घेऊन पोळ्यासह मध घेऊन जातात. त्याप्रमाणे जो कृपण महत् प्रयत्न करून द्रव्यार्जन करून त्याचा संग्रह करतो तो ते द्रव्य अग्नी, चोर आणि राजा यांनी एकाएकी हरण करून नेल्यामुळे शेवटी दुःख पावतो किंवा त्यास अनितिमान संतती प्राप्त होऊन ती त्या द्रव्याचा अपव्यय करते किंवा तो निपुत्रिक मरण पावतो. याप्रमाणे तो कालावधी झाल्यावर ते द्रव्य जेथल्या तेथे राहते किंवा ते भलत्यालाच प्राप्त होते. मरते वेळी त्याची त्या द्रव्यावर इच्छा राहिल्यास तो पिशाच किंवा सर्प होऊन ते द्रव्य वापरणाऱ्याला उपद्रव देतो. याचप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरणाची प्राप्ती होते. हा उपदेश मधमाशीपासून घेऊन द्रव्य संचय करण्याचे सोडून द्यावे. मधुआ म्हणजेच मध गोळा करणारा. ज्याप्रमाणे मधुहा हा काही उद्योग केल्या वाचून मधाची प्राप्ती करून घेतो, त्याचप्रमाणे साधक पुरुषाने चूल, भांडीकुंडी, अग्नी, लाकूड इत्यादी जमवाजमव करण्याची खटपट न करता गृहस्थाश्रमाच्या घरचे सुसज्ज अन्न मिळवून भक्षण करावे आणि
ईश्वर प्राप्तीच्या उद्योगाकडे त्या वेळेचा उपयोग करावा. असे मुमुक्षू गृहस्थाश्रमी जनांचे अन्न खाऊन त्यांचे कल्याणच करतात. हे 12वे गुण व गुरु. 13 गजेंद्र म्हणजेच हत्ती. हत्ती बलवान असला तरी त्यास वश करण्यासाठी माणसे भूमीत खड्डा खणून त्यावर गवत पसरतात. त्यावर काष्ठाची एक हत्तीण करून तिला गजचर्म पांघरतात आणि त्या खड्ड्यावर उभी करतात. तिला पाहून हत्ती विषय सुख लालसेने लुब्ध होऊन शीघ्र गतीने त्या काष्ठाच्या हत्तीणीच्या सानिध्यात येतो आणि त्या खड्ड्यात पडतो. त्यामुळे सहजी मनुष्याच्या हातात सापडतो. त्याप्रमाणे जो पुरुष स्त्री सुखास भुलतो तो त्वरित बंधनात येऊन पडतो. हे 13वे गुण व गुरु. 14 भ्रमर म्हणजेच भुंगा. सूर्य विकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो. यावरून विषयासक्तीने बंधन प्राप्त होते. हे जाणून विषयात आसक्ती बाळगू नये. हे 14वे गुण व गुरु. 15 मृग. कस्तुरी मृग पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही असा कस्तुरी मृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो. हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये. हे 15वे गुण व गुरु. 16 मत्स्य मासा. लोखंडाच्या गळाला मांस बांधून पाण्यात सोडल्यावर ते मांस पाहून भुलल्यामुळे मत्स्य तो गळ गिळतात आणि गळ तोंडात अडकल्यामुळे प्राणास मुकतात. त्याप्रमाणे मनुष्य जीवेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्म मरण रूपी भोवऱ्यात गोते खात राहतो. हे 16वे गुण व गुरु. 17 पिंगला वेशा. एके रात्री बराच काळ वाट पाहूनही एकही पुरुष पिंगला वेशेकडे आला नाही. वाट बघून आणि आशेने एकसारखे आत बाहेर येऊन ती कंटाळली आणि तिला अचानक वैराग्य आले. जोपर्यंत मनुष्याच्या अंगी आशा प्रबल असते तोपर्यंत त्याला सुखनिद्रा लागत नाही. ज्या पुरुषाने आशेचा त्याग केला त्याला या संसारात एकही दुःख बाधत नाही. हे 17वे गुण व गुरु. 18 टिटवी. एकदा एक टिटवी चोचीत मासा धरून चालली आहे हे पाहून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागले आणि तिला टोचा मारून हतबल करून तो मासा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागले. ती जिथे जिथे जाई तिथे तिथे हे सैन्य तिचा पाठलाग करी. शेवटी दे माय धरणी ठाय होऊन तिने एकदाचा तो मासा टाकून दिला. तोच एका घारीने त्याला पकडले. हे बघण्याचाच उशीर टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी त्या मासा उचलणाऱ्या घारीचा पिच्छा पुरवू लागले. त्यामुळे ती टिटवी निश्चिंत होऊन एका झाडाच्या फांदीवर जाऊन शांतपणे बसली. या संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे, नाहीतर घोर विपत्ती. हे 18वे गुण व गुरु. 19 बालक. मानापमानाचा विचार न करता जगतास प्रारब्धाधीन समजून सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा. हे 19वे गुण व गुरु. 20 कंकण म्हणजे बांगड्या. 2 कंकणे एकावर एक आपटून त्यांचा आवाज होतो. अनेक कंकणे असली तर जास्त आवाज होतो.
त्याप्रमाणे दोन माणसे एकत्र राहिल्यास वार्तालाप होतो आणि ज्या ठिकाणी पुष्कळ माणसे एकत्र वास करतात तेथे कलह होतो. दोन्हीमुळे मनोवृत्ती शांत होत नाही. याकरिता ध्यान योगादी करणाऱ्याने निर्जन प्रदेश शोधून काढून त्या ठिकाणी एकटे राहावे. हे 20 गुण व गुरु. 21 शरकर्ता. शरकार, शरकट, कारागीर. एके दिवशी एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करीत बसला होता. त्याच्या जवळून राजाची स्वारी वाजत गाजत थाटात गेली. मागाहून एक मनुष्य आला आणि त्याने त्याला विचारले, या वाटेने राजाची स्वारी गेली, तिचे तुम्ही अवलोकन केले काय? त्यावर कारागीर उत्तरला, मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळले नाही. या कारागिराप्रमाणे मुमुक्षुने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान धरावे. हे 21 गुण व गुरु. 22 सर्प. दोन सर्प कधीही एकत्र राहत नाहीत किंवा समागमे फिरत नाहीत. ते आवाज न करता सावधपणे फिरतात. आपल्याकरिता राहण्यास घर न करता वाटेल त्याच्या घरात जाऊन राहतात. ते उघड रीतीने फिरत नाहीत. प्रमाद दोष नसता निंदाही करीत नाहीत आणि अपकार केल्या वाचून कोणावर कोप करत नाहीत. त्याप्रमाणे दोन बुद्धिमंतांनी कधीही एकत्र फिरू नये. परिमित भाषण करावे. कोणाशी भांडण तंटा करू नये. विचाराने वागावे. सभा करून भाषण करू नये आणि स्वतःच्या राहण्यासाठी मठ न बांधता वाटेल तेथे राहून आयुष्य घालवावे. राहण्यासाठी घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि त्यामुळे लोभ जडतो. हे 22 गुण व गुरु. 23 कोळी. कांतीण. कोळी आपल्या नाभीतून तंतू काढून त्याचे घर बनवतो आणि त्यात अहोरात्र क्रीडा करतो. पुढे मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून कोळी स्वतंत्र होतो. तसाच ईश्वर इच्छा मात्रे करून जग उत्पन्न करून त्यांच्याशी नाना खेळ खेळतो आणि मनास येईल तेव्हा त्यांच्या इच्छा मात्रेचेच नाश करून आपण एकटा राहतो. तसा कोळी पुन्हा पुन्हा तंतू काढून घर करू शकतो. त्याप्रमाणे ईश्वर इच्छा मात्रे चराचर जग उत्पन्न करून त्याचा आपल्याच अंगी लय करून पुन्हा मनास येईल तेव्हा पूर्ववत ते निर्माण करतो. असे असल्याने जगातील घटनांना महत्त्व देऊ नये. हे 23 गुण व गुरु. 24 पेशकार. भ्रमरकीट. कुंभारीण माशी. भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो तद्वत एकनिष्ठपणे परमतत्वाचे चिंतन करणारा योगी परमात्म रूपास पावतो. जो प्राणी सदैव ज्याचे ध्यान करतो तो त्या ध्यानामुळे परिणामी तदाकार होऊन जातो. कुंभारीण माशी मातीचे घर करून त्यात एक किडा आणून ठेवते आणि त्यास वरचे वर येऊन फुंकर मारत राहते. त्यामुळे त्या किड्याला माशीचे ध्यान लागून राहते आणि तो शेवटी कुंभारीण माशी बनतो. त्याप्रमाणे मुमुक्षुने गुरुपदिष्ठ मार्गाने ईश्वराचे ध्यान धरावे म्हणजे तो ईश्वर स्वरूप होतो. हे 24 गुण व गुरु. तर हे 24 गुण श्री दत्तात्रयांनी अंगीकारले आणि त्यांनाच आपले गुरु मानले. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल
तर अशाच प्रकारचे भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बटन दाबा, त्यातून ऑल निवडा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.